अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. नमस्कार, आपण पाहतात महाराष्ट्र समाचार न्यूज. कन्नड येथे शिंदे सेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न. कन्नडमध्ये MIDC स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने 2017 मध्येच घेतला होता. मात्र 2017 ते 2026 या 9 वर्षाच्या काळात ही MIDC का होऊ शकली नाही याचे खऱ्या अर्थाने आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करण्याची गरज आहे. कन्नडसाठी MIDC हवी असेल तर शेतकऱ्यांना सरकारी बाजारभावाने जमिनी देण्यास राजी करा. MIDC देण्याची जबाबदारी माझी, असे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. कन्नड येथील गजानन हेरिटेज मंगल कार्यालयात शुक्रवारी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना उद्योगमंत्री उदय सामंत, व्यासपीठावर माजी अल्पसंख्याक विकास मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार, छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे, माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार रमेश बोरनारे, प्रकाश महाजन, माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, जिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, माजी आमदार अण्णासाहेब माने आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना उद्योगमंत्री सामंत म्हणाले की ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्ता हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी 100% ठामपणे उभा आहे. पक्षाचा बूथ प्रमुख या संघटनेचा खऱ्या अर्थाने कणा असतो. त्यामुळे जिल्हा प्रमुखांनी प्रत्येक बूथ प्रमुखाचा योग्य सन्मान राखला पाहिजे, तरच पक्ष संघटन अधिक मजबूत होईल. जमिनीच्या भावाबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही केले. यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पवार, कन्नड पंचायत समिती सदस्य सभापती सुप्रियाताई घुगे, तालुक्यातून सरपंच सोसायटीचे चेअरमन, सदस्य, पदाधिकाऱ्यांसह हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खरेदी विक्री संघाचे सभापती ज्ञानेश्वर निकम यांनी केले. जयेश भोरसे यांनी आभार प्रदर्शन केले. फक्त इथं आपल्याला तुमच्या माध्यमातून इथे जर मोठमोठ्या जर उद्योग जर आले तर मला वाटतं इथला शेतकरी सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी आपल्याला विनंती, खासदार म्हणून सुद्धा मी आपल्याला विनंती करतो, ताईच्या माध्यमातून सुद्धा मी आपल्याला फायदा इथून गेल्याच्या नंतर ते शिंदे साहेबांना सांगतील आणि शिंदे साहेबांना सांगून आपल्या कन्नडचे जे काही राहिलेले प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावल्याशिवाय ते आपले लोकसभेचे गटनेते आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेजी यांनी यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला होता आणि त्या दौऱ्याच्या माध्यमातून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्याचबरोबर ज्यांनी आपल्याला आता मार्गदर्शन केलं ते शिवसेनेचे सरचिटणीस आदरणीय राहुलजी शेवाळे, सिल्लोडच्या कार्यक्रमाला निवडून गेलेले माजी मंत्री आणि आमदार अब्दुल सत्तार, आमचे ज्येष्ठ सहकारी आणि विधिमंडळातील प्रतोद रमेश बोरनारे सर, शिवसेनेचे प्रवक्ता आदरणीय प्रकाश महाजन, संपर्क प्रमुख आदरणीय विकास पारकर, जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ, माजी आमदार अण्णासाहेब माने, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जगताप, पुष्पाताई गवाणे, राजेंद्रजी राठोड, या विधानसभा मतदारसंघाचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं एवढे कडक नसताना देखील उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी पदवाडी होते. मी माझ्या मनोगताच्या सुरुवातीला सन्माननीय आमदार संजय राणाला आमदार उपस्थित स्वतः आमदार ताईंनी माझ्याशी चर्चा केली, माझ्याशी संभाषण केलं, माझ्याशी संवाद साधला आणि त्याच्यानंतर त्यांच्याशी चर्चा करूनच आम्ही आज सगळे पदाधिकारी आज या बैठकीला उपस्थित आहोत. मला आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करायचं आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हा जो मतदारसंघ आहे तिथल्या BLAचं काम आणि आमदार ताईंचं देखील अभिनंदन करतो. 99.33% तुमचं काम पूर्ण झालं. फक्त 5 लोकांचंच काम अपूर्ण आहे, ते पण आज होईल असं समजून मी 100% काम पूर्ण झालं म्हणून तुम्हाला सांगायचं